राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने महाराष्ट्र गौरव रथ यात्रा 25 तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली। खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगेशजी वहल, विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, महाराष्ट्र प्रदेशकडून सुरेशजी गुले, लतीफ तांबोळी पण या ठिकाणी आलेले। आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये रथयात्रेचं आम्ही सर्वांनी बघितलेले की स्वागत अतिशय जोराने केलेले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, प्रांत अध्यक्ष आदरणीय सुनीलजी तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्लजी पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली ही रथयात्रा सुरू आहे। या यात्रेत म्हणजे 12 बलुतेदार दिसत आहेत, त्यांनी कशा पद्धतीने स्वागत केलेलं आहे? खरं तर ही रथयात्रा भोसरी मतदारसंघात दाखल झालेली आहे। माजी आमदार विलास लांडे यांच्या सर्व समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष योगेशजी वहल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील, 12 बलुतेदार असतील, असे अनेक ढोल लेझिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहाने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे। इथून पुढचा मार्ग कसं असणार आहे आणि कधी समारोप होणार आहे याचा? महाराष्ट्र गौरवशाली या रथयात्रेचं स्वागत या ठिकाणी या विधानसभेचे उपाध्यक्ष सन्माननीय अण्णासाहेब बनसोडे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं आहे। पक्षाध्यक्ष योगेश वहल, सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी, जिल्हाध्यक्ष सुरेशांना गुले, त्याचप्रमाणे राज्याचे प्रांतिकते तांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथयात्रेचं स्वागत करत असताना एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि 12 बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं। त्याच माध्यमातून या राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला, राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजितदादांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुद्रा। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो। धन्यवाद।